केविन नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित डेफोडिल इंग्लिश मीडियम स्कूल मखमालाबाद येथे आयोजित अॅन्युअल डे 2026 हा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। अॅन्युअल डेच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष आकर्षण म्हणजे महामंडलेश्वर डॉक्टर राखीताई नंदगिरी संस्थापक अध्यक्ष सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट यांचे लाभले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हिमगौरीताई आहेर अडके महापौर यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या। तसेच विलास अण्णा शिंदे उपमहापौर, आदित्य ऋतुराज पांडे नगरसेविका यांच्यासह प्रमोद पालवे, वाळू काकड, चित्रा तांदळे, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉक्टर मनोज चोपडा, विश्वास लचके, नाशिक लोकशाही न्यूज, अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस स्टेशन तसेच पत्रकार सुरेश बाबूराव निकुंभ आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली। विद्यार्थ्यांनी सादर केलेले आकर्षक नृत्याविष्कार, देशभक्तीपर गीत, नाटिका आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली आहे। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। महामंडलेश्वर डॉक्टर राखीताई नंदगिरी संस्थापक अध्यक्ष सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्ट यांनीही विशेष संबोधन केलं। संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, उपाध्यक्ष उदय घुगे, सचिव हेमंत अप्पा धात्रक, संयुक्त सचिव दिगंबर गीते तसेच सर्व संचालक व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरित्या पार पडलाय। शिस्तबद्ध नियोजन, आकर्षक सजावट आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे अॅन्युअल डे 2026 हा कार्यक्रम स्मरणीय ठरलाय। गुण आहेत, कला गुण आहेत किंवा त्याचा जो कल आहे हा आपण थोडक्यात ओळखून घ्यावा आणि त्याला त्याच्या गुणांप्रमाणे त्याच्या कलाप्रमाणे भविष्य घडवू द्यावं। कारण बऱ्याच वेळा काय होतं की पालक आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा आपल्या पाल्यांवर लादतात की मला डॉक्टर व्हायचं होतं, मी डॉक्टर होऊ शकलो नाही किंवा होऊ शकले नाही, तर माझ्या मुलाने अभ्यास करावा, खूप अभ्यास करावा, त्यासाठी त्याच्यावर दबाव टाकायचा आणि त्याने डॉक्टरच व्हायला पाहिजे असा हट्ट करायचा, हे मुलांसाठी खूपसं योग्य नाही आहे। त्यामुळे त्यांच्यावर अन्याय आहे। आणि आता अनेक क्षेत्र उघडली आहेत की ज्याच्यात डॉक्टरांपेक्षाही जास्त मानमत्ता आणि पैसा मिळतो। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून आणि आपल्या मुलाचा कल बघून त्याच्या शिक्षकांचं काय मत आहे मुलांमध्ये ते बघून आपण आपल्या मुलांच्या भविष्याची दिशा ठरवायची, आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही। आज मला या कार्यक्रमासाठी इथे बोलवलं त्याबद्दल केविन नाईक शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी, डॉक्टर साहेब वाघ, संपतराव वाघ, माझे मित्र डॉक्टर मनोज चोपडा, माझे सिनियर हृदयरोग तज्ञ, या शाळेचे प्रिन्सिपल, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सगळ्या पालकांना माझा नमस्कार। आणि मला खात्री आहे की आपण या सर्व छोट्या मुलांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याचा पुरेपूर आस्वाद घ्या। नमस्कार। त्याचा विचार आपण मुलांचा विकास करताना करायला पाहिजे असं मला एकदा वाटतं। आणि आपण जेव्हा कोणाचाही आपला मुलगा पुढं जर शिक्षण करून आणायचं आहे, त्याला काही बनवायचं आहे, तर त्याच्याकरता त्याचा पाया फार मजबूत असावा लागतो। त्याच्यामध्ये मला ते जर सक्सेस फॉर्म्युला मला जर विचारला, त्याच्यामध्ये आपल्या मुलाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे, म्हणजे शालेय शिक्षण करताना त्याचा कल कोणत्या बाजूला आहे, कोणत्या विषयात त्या पारंगत आहे, त्याच्यामध्ये अभ्यास करताना माझ्या मते एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथं अशी सांगायची वाटते का ग्रुप स्टडी, म्हणजे जे काही विद्यार्थी एका वर्गामध्ये असतात, प्रत्येक वर्गामध्ये काही मुलांना फिजिक्स चांगलं येतं, काही मुलांना केमिस्ट्री किंवा काही मुलांना बायोलॉजी, तर त्यांचा ग्रुप स्टडी एकत्रित करून एकमेकांना एकत्र आणून कशा पद्धतीने घडून आणू शकतो का जेणेकरून अभ्यासाबद्दल प्रसारक संस्थेच्या डॅफोडिल इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित आदरणीय आपल्या नाशिक शहराच्या नव्हे महाराष्ट्रातील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ मॅग्नम हॉस्पिटलचे संचालक आदरणीय डॉक्टर चोपडा, खास या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले
नुकतेच त्यांची नगरसेवक म्हणून निवड झाली. ते आमचे मित्र वाळू काकड, प्रमोदजी पानवे, आमच्या पिंगळेताई, तांदळेताई, आमची नात आदिती जावई ऋतुराज. या कार्यक्रमाला उपस्थित दामोदरांना मानकर, गोकुळजी काकड, सुभाषजी आव्हाड, संपतजी वाघ, शरदजी बोडके, सर्व सन्माननीय व्यासपीठ, नाव घेण्यासारख्या सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्रांनो. तर आज विद्यार्थ्यांचा मूड सगळा वेगळा आहे. त्यांना कुठलाही लेक्चर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तरी पण एक औपचारिक 5-10 मिनिटं पालकांशी संवाद करण्याची संधी म्हणून मी बोलतो. आज आमच्या प्रिन्सिपल आणि शिक्षकांचं मी कौतुक करतो का डॉक्टरांना त्यांनी या कार्यक्रमाला बोलवलं. आणि डॉक्टर चोपडांनी ठीक आहे, त्यांनी खरं थोडं आटोपतं घेतलं, पण ज्या काही टिप्स पालकांना दिल्या, आज आपण बघतोय मुलं त्यांच्यामधला उतोळीपणा, त्यांच्यामधली मोबाईलची वृत्ती. आज आपण बघतोय मुलगा जर का रडायला लागला, काहीतरी गडबड चालू केली, तर आईने कंट्रोल करायचा प्रयत्न करते, कंट्रोल नाही झाले त्याच्या हातात मोबाईल द्यायचे, तो मोबाईल बघायला लागतो आणि मग आईचं काम करतो. आमच्या घरात पण आमचे नातू आहे, आम्ही बघतो आता म्हणजे मुलं पळताना त्यांच्या आया त्यांच्या मागे पळत आहेत. मुलं अतिशय खोडकर झालेले आणि मुलांना डॉक्टरांनी Reflections on our inspiring journey. Our school was established in the year 2017 with a strong vision to provide a quality education and the holistic development to children in our community. We began with a small steps, limited resource and a big dreams. With dedications, planning and teamwork, we have steadily progressed year by year. From the 2017 till today, our school has grown in a strength, discipline, academics, results and extracurricular achievements. Our students are excellence, not in the studies but in the sports, cultures, programs and various competitions. This improvement is the results of collective efforts. On these occasions, I would like to express my sincere gratitude to our respected management. Our Honorable President, Shri Kondaji Mama Award, our Vice President, Shri Guge Sir, our Secretary, Hemantappa Datrak Sir, our Joint Secretary, Shri Gite Sir, and all the trustees and the directors. Your continuous guidance, supports, and encouragement have played a vital role in the development of our school. Without your leadership and the visions, this progress would not have been possible. I also extend my heartfelt thanks to our dedicated teacher who worked tirelessly to nurture every child. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.